रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे एका सुभाषिताचा अर्थ सांगणार आहे. मूर्खाला औषध नाही. बघा त्या सुभाषितकाराने किती छानपैकी विषय मांडलेला आहे. सुभाषितामध्ये इतके मार्मिक प्रबोधन करणारे विषय असतात की ते म्हणीसुद्धा सगळ्या सुभाषितामधूनच आलेले आहेत. म्हणी काय, सुविचार काय, त्याच्या सगळ्यांच्या मुळाशी सुभाषित असतं आणि ते सुभाषितम, चांगलं बोललेलं असतं, विचारपूर्वक असतं आणि ओरिजिनल ज्याला आपण म्हणतो संस्कृतमधून ते आलेलं असतं. हजारो वर्षापूर्वी ऋषीमुनींनी, साधू संतांनी, जे संस्कृतज्ञ होते, त्यांनी किती बारकाव्याने सूत्रबद्ध विषय मांडलेले आहेत. म्हणून सुभाषित ऐकणं फार फार महत्त्वाचं आहे. तर एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की मूर्खस्य नास्ति औषधम, मूर्खाला औषध नाही. का नाही, कसं नाही, ते सुभाषितकार सांगतायत. काय असतं माणसामध्ये, एक तर पामर, नंतर जिज्ञासू, विषयी आणि ज्ञानी, असे 4 भाग शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत. जो पामर असतो ना, त्याच्यामध्ये मूर्ख काही लोक असतात, अज्ञानी लोक, धड पक्के नाही धड कच्चे नाही, असे काही अर्धवट असतात ना, त्यांचे लक्षणं मूर्खाचे खूप श्लोककारांनी सांगितलेले आहेत. पण त्याला औषध नाही असा असणारा हा श्लोक आहे. कशाला औषध आहे आणि कशाला नाही, तर तो ऐका श्लोक फार गमतीचा आणि सात्विक आणि तात्विक आहे. श्लोककार म्हणतात, शक्यो वारयतुम जलेन हितभोग छत्रेण सूर्यातपो नागेंद्रो निशितांकुशेन समदो दंडेन गोगर्धभौ व्याधिर्भेषज संग्रहैश्च विविधैर मंत्र प्रयोगैर्विषम सर्वस्य औषधमस्ति शास्त्रविहितं मूर्खस्य नास्ति औषधम. पहा किती मार्मिक श्लोक आहे बघा. सुभाषितकार म्हणतो, शक्य वारयितुम जलेन हितभोग, केवढाही मोठा अग्नी भडकलेला असला ना आणि वारं असताना काय असतं ना, शक्यो वारयितुम जलेन हितभोग, तर तो भडकलेला अग्नी पाण्याने शमन करता येतो. पाणी मारलं त्याच्यावर की तो शांत होतो. छत्रेन सूर्यातपो, फार सूर्य तापलेला आहे, 42-45 तापमान वाढलेलं आहे, पण जर आपण छत्री धरली तर तो ताप कमी करता येतो. नागेंद्रो निशितांकुशेन समदो, मदोन्मत्त हत्ती त्रिशूळाने, म्हणजे तो अंकुश असतो ना, त्याने आवरता येतो. दंडेन गोगर्धभौ, काठीने, गो म्हणजे गाय आणि गर्धभ म्हणजे गाढवं, म्हणजे आपल्या ताब्यात ठेवता येतात. व्याधिर्भेषजय संग्रहैश्च विविधैर, व्याधीही, वेगवेगळ्या प्रकारचे रोग औषधाने शमविता येतात. मंत्र प्रयोगेन विषम, जर विषाची बाधा झाली तर वेगवेगळ्या मंत्राने ते विष शमवता येतं. सर्वस्य औषधमस्ति शास्त्रविहितं, शास्त्रामध्ये सर्वावर औषध सांगितलेलं आहे. पण मूर्खस्य नास्ति औषधम, मूर्खाला मात्र औषध नाही. असा जो मूर्ख प्रवर्ग आहे ना, आणि तो स्वतःला, कुटुंबाला, समाजाला घातक असतो आणि म्हणून त्याच्यापासून सावध राहिलं पाहिजे. अनेक श्लोकापैकी एक श्लोक असा म्हणतो की मूर्खाची संगती अशा नको रे बाबा. त्यापेक्षा जनावरांची वनामध्ये राहून जनावरांच्या संगतीत राहिलं बरं. पण इंद्रपदामध्ये जर मूर्ख असतील तर इंद्रपदसुद्धा नको, कारण ते मूर्खाच्या संगतीत नको. असे अनेक श्लोक आहेत. पण असे जे मूर्खाचे लक्षणं सांगितलेले अनेक श्लोक आहेत, त्यातला हा एक आहे. सगळ्यावर औषध आहे, मूर्खाला औषध नाही. एक दृष्टांत पाहूया. एका गावाच्या बाहेर नदी होती. नदीला पानवठा म्हणतात, म्हणजे झिऱ्या असतात, त्याच्यातून असं एक विहिरीसारखं ते खोदल्या जातं वाळूमध्ये आणि त्याच्यामध्ये झिरपून पाणी येतं. तर गावचे लोक, गायच्या महिला त्या झिऱ्यातून पाणी न्यायच्या. आता सकाळी 8-9 वाजता ते यायच्या. पण एक मूर्ख माणूस असा होता की त्या ज्या गावामध्ये तो राहत होता, तर त्या मूर्खाच्या लक्षणामुळे सगळे त्याला मूर्ख म्हणायला लागले. हा मूर्ख माणूस आहे.
नावच त्याचं मूर्ख पडलं, त्याला राग यायचा. मूर्ख असून त्याला राग येणं हे सुद्धा मूर्खाचं लक्षण आहे, प्रगतीचं लक्षण नाही. मूर्खता आपण आहोत आणि आपलं निरीक्षण करण्यापेक्षा पुन्हा दुसऱ्यावरच रागवायचं आणि दुसऱ्याला दोष द्यायचं, हे एक मूर्खपणाचं लक्षण आहे. तर त्याला असं वाटायचं गावच मूर्ख आहे, मला सगळे मूर्ख म्हणतात. मग असं त्याने मग त्याला असं वाटलं माझी बदनामी झालेली आहे, माझ्यावर शिक्का मारला आहे मूर्खपणाचा, मला सगळे मूर्ख म्हणतात, गाव सोडूनच जाऊ म्हणजे लांब दुसऱ्या गावामध्ये, मग आपल्याला कोणी मूर्ख म्हणणार नाही. ते गाव सोडलं आणि दुसऱ्या 4-5 कोसा अंतरावर दुसऱ्या एका गावात गेला. तिथे नदी वाहत होती आणि एका वाळूमध्ये एक झिरा होता की पाणी असं गाळून येतं म्हणून ते झिऱ्यातून पूर्वी पाणी न्यायचे. महिला साधारण 8-9 वाजता पाणी न्यायला ते यायच्या. ते हांडे घेऊन पाणी न्यायला आल्या, हा त्याच्यामध्ये आंघोळ करीत बसला होता. तर महिलांनी पाहिलं हा धटिंगण आंघोळ करतोय. तर लांबूनच एक महिला ओरडली, काय मूर्ख माणूस आहे. तो ताडकीने असा झाला. म्हणले बाई मला तुम्ही कसं काय ओळखलं. अरे म्हणले तुला ओळखायचे लक्षणं सगळे त्याचे आहेत तुझे, हे पाणी प्यायचं आहे आणि एवढ्या झिऱ्यामध्ये तू कशाला आंघोळ करतोय बॉम्बिया. भाग इथून, पळ इथून. सांगायचा मुद्दा असा, मला कसं ओळखलं. अरे तो कुठे जरी जगाच्या पाठीवर गेला, इथंच काय ब्रह्मलोकात आणि इंद्रभुवनात गेला तरी तिथेही मूर्खता सिद्ध होणार. आणि मग अशा मूर्खाच्या संगतीत राहू नका. सगळ्याला औषध आहे पण मूर्खाला औषध नाही. कोणी असं म्हणेल की मी मूर्खाला सुधारतो, अमुक करतो, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टीपुढे, असं तुकाराम महाराजांनी एकदा कीर्तनात सांगितलं. कीर्तन संपल्यावर एका माणसाने महाराजांना विनंती केली, महाराज आमच्या गावात असाच एक मूर्ख माणूस आहे, सतत पितो, काय लोकांना शिवाय देतो, सरपंचाला शिवाय देतो, तर तुम्ही म्हणला गाढवाचे घोडे करू, एवढ्या माणसाला सुधरा. महाराज म्हणले आता आली का पंचायत. म्हणजे ठीक आहे. त्या गावात 8-10 दिवस मुक्काम ठोकला आणि त्या माणसाला सुधारण्याचा प्रयत्न केला. पण तो माणूस पटकन जायचा आणि दारू पिऊन यायचा. आणि 8-10 दिवस खराब झाले आणि तुकाराम महाराज म्हणले बाबा मी माघार घेतो, मी म्हणलो अभंग पण हा सुधारण्याच्या पलीकडे आहे. मग दुसरा अभंग तुकाराम महाराजांनी रचला, खापरा परिस काय करी, नाही निर्मळ जीवन, काय करेल साबण, तैसे चित्त शुद्ध नाही, त्यासी बोध करेल काय. चित्ताची शुद्धता नाही, आतमध्ये सगळं भरलेलं आहे, सगळे दोष भरलेले आहेत, बाहेर सगळं गबाळ्यासारखं राहणं आहे. तर असे जे मूर्ख लोक आहेत ना, त्याच्या संदर्भात हा श्लोक आहे. तेव्हा सज्जन हो, हे ऐकत राहा ज्ञान आणि यांच्यापासून सावध राहणं, हा एक बोध मिळतो आणि आपणाला आपलं जीवन सुधारता येतं. असं सुधारलं तरच आपण आनंदमय मंगलमय होणार. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ज्ञान ऐकत राहा, ज्ञान वाटीत राहा, आनंदी राहा. रामकृष्ण हरी.